नरेश म्हस्के यांनी आज गणेश नाईक यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि याच वरती त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे, जे बोललेलं आहे, त्यांना जे उत्तर आहे ते या ट्विटद्वारे दिलेले आहे. स्वतः नरेश म्हस्के आहेत, ते या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहेत की त्यांनी नक्की गणेश नाईकांना हे का लिहिलेलं आहे, काय म्हणून सांगितलेलं आहे. नरेश म्हस्के सर, या ठिकाणी तुम्ही हा संपूर्णपणे जे तर आम्ही त्यांना आरेला कार्य म्हणण्याकरता तयार आहोत. आम्ही रवींद्र चव्हाण यांनी त्यास परवानगी द्यावी आमचे नामोनिशाण मिटवण्याची आणि आम्ही त्यांना दोन हात करण्यासाठी समर्थ आहोत. म्हस्के साहेब, तुम्ही नक्की पत्रात काय लिहिलेलं आहे, काय नक्की तुम्हाला म्हणायचं आहे आणि या ठिकाणी त्यांनी वारंवार जे वक्तव्य केलेलं होतं ते एवढा दिवस आहे ती शांतता शिवसेनेकडून ठेवलेली होती, त्यानंतर तुमचं हे पत्र. हे बघा, युती म्हणून आम्ही एकत्र आहोत. लोकसभेला आम्ही एकत्र आहोत, विधानसभेला आम्ही एकत्र आहोत, महानगरपालिका सुद्धा आम्ही एकत्र महानगरपालिका सुद्धा चॅलेंज वाटतंय का, नक्की चॅलेंज दिले? हे बघा, पक्षाची ते परवानगी मागतायत शिवसेना संपवण्याची, तर पक्षाने परवानगी द्यावी ना, त्यांनी यावं मैदानात. ही काय भाषा आहे? तुम्ही व्यक्तीवरचा राग आम्ही समजू शकतो. तुम्हाला वाईट वाटत असेल की तुमच्या समोर काल नगरसेवक म्हणून वावरणारे एकनाथ शिंदे आज राज्याचे नेते आहेत, देशात नेते आहेत. तुम्हाला कुठेतरी वानप्रस्थ आश्रमाला तुमच्या पक्षाने पाठवलेलं आहे. पण अशा पद्धतीची भूमिका थेट की शिवसेना हे बोलतात थेट पक्षांनी परवानगी द्यावी. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी तयार झालेली आहे. जी शिवसेना दिल्लीमधील माननीय नरेंद्र मोदीजी असतील, अमितभाई शाह असतील, यांच्यावर जेव्हा कोण आरोप करतात तेव्हा ही शिवसेना घटक पक्षातील पहिल्यांदा पुढे असते त्या आरोपाला उत्तर देण्याकरता. ती शिवसेना संपवण्याची भाषा, नामोनिशाण मिटवण्याची भाषा जर गणेश नाईक करत असतील आणि पक्षाकडे परवानगी मागत असतील, तर त्याच्या पक्षाला योग्य वाटत असेल तर त्यांनी ती परवानगी द्यावी. एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्यामुळे, नाही तर आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं, भारतीय जनता पार्टीतील महाराष्ट्रातील नेते असू द्या, या सगळ्यांना आत टाकण्याची भाषा करत होते. हे वेळोवेळी समोर आलेलं आहे आणि या सगळ्यांवरती मात करण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली आणि आज त्यांचं नामोनिशाण मिटवण्याची भाषा जर करत चॅलेंज दिलं, तर शिवसैनिक म्हणून आम्ही ते सहन करणार नाही. आणि म्हणून आम्ही रवींद्र चव्हाण यांना सांगितलेलं आहे, तुम्ही परवानगी द्या त्यांना, आमचं नामोनिशाण मिटवण्याची परवानगी तुम्ही द्या, आम्ही त्याला द्यायचं काय ते उत्तर देऊ. याआधी देखील असेच वक्तव्य वारंवार येत होती. हे थेट चॅलेंज म्हणावं का गणेश नाईकांना, कारण त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा हे बघा, महायुती म्हणून आम्ही भांडण नाही आहेत. गणेश नाईक म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष नाही आहे, पण सामंजस्य, प्रगल्भता, परिपक्वता हे कधीतरी त्यांना सांगणार आहेत की नाही, की आपल्या युतीतील मुख्य नेत्याचा सन्मान राखणं गरजेचं आहे. उद्या काही ते उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीचे नामोनिशाण मिटवणं, ह्याचा अर्थ काय येतो? भारतीय जनता पार्टीच्या म्हणून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाला आम्ही सांगितलेलं आहे, तुम्ही त्याला परवानगी द्या. तुमच्याकडे ते परवानगी मागतायत, तुम्ही परवानगी द्या, त्यांना दोन हात करण्यासाठी आम्ही तयार आहोत. परंतु जर पाहिलं तर अनेक ठिकाणी आहे ते तुमचं एकत्र अलायन्स आहे आणि त्यामधून तुमचा महापौर देखील बसण्याची अनेक ठिकाणी आहे ती तयारी सुरू आहे. परंतु ह्या वक्तव्यामुळे कुठेतरी हे बिनसू शकतं. नक्की काय आम्ही सुद्धा आमच्या पक्षप्रमुखांकडे मागणी करणार आहोत. अशा पद्धतीची जर वक्तव्य होणार असतील, अशा पद्धतीची जर वक्तव्य करणार असतील तर पक्षाने आपल्या भूमिकेचा विचार करायला पाहिजे. ही काय पद्धत आहे? गणेश नाईक अशा पद्धतीने, एकनाथ शिंदे साहेब कधीही त्यांना रिॲक्ट करत नाहीत, अशा पद्धतीने जर वक्तव्य करत असतील तर शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही. पक्षश्रेष्ठीची बोलणार आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस भाजपाकडून महाराष्ट्रामध्ये मुख्य आहेत, त्यांच्याशी काही संवाद साधणार? बघा, गणेश नाईक या युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे प्रयत्न करत आहेत. कदाचित तुम्ही पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या विरोधात त्यांनी स्वतःचा मुलगा राष्ट्रवादी पक्षातनं उभा केला होता. कदाचित विरोधी पक्षाची ती भूमिका या भारतीय जनता पार्टीमध्ये जर ते या भूमिका जर घेत असतील, ते पक्षाने त्यांचा विषय त्यांनी पाहावा. परंतु अशा पद्धतीने आम्हाला संपवण्याचा जो कोण विचार करणार असतील तर त्यांनी परवानगी त्यांना द्यावी. आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारण्यासाठी तयार आहोत. परंतु एकत्र आहे, तर भाजप आहे, शिवसेना आहे, अनेक वर्षापासून एकत्र आहेत, परत पुन्हा एकत्रित आलेत, त्यानंतर आता काय मग? एकल्याची भूमिका अशी असणार? काय अनेक वर्षापासून एकत्र आहात, परंतु माझं हेच म्हणणं आहे की जी लालकृष्ण अडवाणी साहेब असतील, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून झालेली युती आहे. आणि
उद्धव ठाकरे यांनी युबीटीच्या वळसणीला शिवसेना नेल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये सत्ता नव्हती. एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली म्हणून सत्ता आली. अनेक नेत्यांना आत टाकण्याची भाषा त्यावेळी लोकशाही आघाडी सरकार करत होतं. एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली म्हणून हे सरकार आलं. आणि तोच पक्ष नामोनिशान मिटवण्याची जर भाषा कोण करत असतील तर शिवसैनिक कदापि हे सहन करणार नाही. पुढचं पाऊल काय असणार आता? पुढचं पाऊल मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून यांच्याशी सल्लामसलत करून घेण्यात येईल. नक्कीच. नरेश म्हस्के आपल्याशी बोलत होते. या ठिकाणी त्यांनी जे ट्विट केलेलं आहे, गणेश नाईकांनी जे विधान केलेलं होतं त्यावरती सविस्तर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जर अशा पद्धतीच्या गोष्टी घडणार असतील तर पक्षश्रेष्ठींशी बोलून पुढचा विचार करण्यासंदर्भात देखील खासदार नरेश म्हस्के आहेत त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.